विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण तृतीय वर्षाच्या कोर्समध्ये शिकवला जाणारा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत. तर यामध्ये आपण मागील 5व्या सत्रामध्ये जो अभ्यास केला तर त्यामध्ये कोर ए साठी औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास आपण केला. तर या 6व्या सेमिस्टरमध्ये आपल्याला जो अभ्यास करायचा तो आहे इंडियन इकॉनॉमी हा पेपर आहे. त्यालाच आपण भारतीय अर्थव्यवस्था असं म्हणतो. तर या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा तर त्या अभ्यासक्रमाची ओळख आपण आज करून घेणार आहोत. तर चला आपण आज या अभ्यासक्रमाची जी ओळख आहे ती ओळख करून घेऊया. यामध्ये अभ्यासक्रमाची ओळख करून घेत असताना मला अभ्यासत होतो त्यामध्ये प्रत्येक 3 मुद्दे 3 पॉईंट असायचे. मात्र यामध्ये यावर्षी जो अभ्यासक्रम आहे 6व्या सत्रासाठी तर त्यामध्ये एका युनिटमध्ये 5-5 मुद्द्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि म्हणून थोडा सिलेबस जो आहे तो व्हास्ट आहे. तर आपण हा अभ्यासक्रम आता पाहूया. तर आता विद्यापीठानं जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये बी ऑनर्स अर्थशास्त्र तृतीय वर्षासाठी जे 6वे सत्र आहे तर या 6व्या सत्रामध्ये कोर एमध्ये भारतीय अर्थव्यवस्था हा पेपर आपल्याला शिकायचा आहे. आता पहिलं युनिट जे आहे तर पहिलं युनिट आपण सुरुवातीला इंग्रजीमध्ये पाहूया, नंतर त्याचा मराठीमध्ये जो भाषांतर आहे ते आपण पाहूया. तर आता पहिला मुद्दा जो आहे पहिला युनिट जो आहे तर पहिला युनिट आहे इंट्रोडक्शन ऑफ द इंडियन इकॉनॉमी. जनरल 1.1 जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन इकॉनॉमी. 1.2 नॅचरल रिसोर्सेस इन इंडिया. लँड, वॉटर, फॉरेस्ट, मिनरल रिसोर्सेस. 1.3 पॉप्युलेशन theory of demographic transition and India. 1.4 broad features of Indian economy and population size and growth rate, birth rate and death rates, sex composition, age composition and occupational distribution. 1.5 rural urban distribution, rural urban migration, life expectancy and density, problem of overpopulation in India, Indian population policy of 2002 and onwards. तर या सर्व सिलेबसचा यामध्ये समावेश आहे. आता मराठीमध्ये आपण त्याचा जो भाषांतर आहे ते भाषांतर पाहूया. प्रकरण पहिले आहे. प्रकरणाचं नाव आहे भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख. भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख त्यामध्ये पहिला मुद्दा आहे 1.1 भारतीय अर्थव्यवस्थेची सामान्य वैशिष्ट्य. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची आपल्याला जी सामान्य वैशिष्ट्ये आहे ती वैशिष्ट्ये पाहायची. आपण भारतीय अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखतो. तर विकसनशील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जी काही वैशिष्ट्ये असतील ती वैशिष्ट्ये आपल्याला यामध्ये अभ्यासायची आहेत आणि सामान्य वैशिष्ट्य त्यामध्ये अभ्यासायचे. त्यानंतर 1.2 आहे नैसर्गिक संसाधने, नॅचरल रिसोर्सेस म्हणतो. तर ही नॅचरल रिसोर्सेस आपला अभ्यासायची. त्यामध्ये भूमी आहे, जल आहे, वने आहे, वने म्हणजे जंगले, वने आहेत, त्यानंतर खनिज संपत्ती आहे. तर या 4 नैसर्गिक संसाधनाचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर 1.3 आहे लोकसंख्या आणि लोकसंख्येचा अभ्यास करत असताना आपल्याला महत्त्वाचा लोकसंख्या थॉमस यांनी मांडला. तर हा
लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे, माल्थस थॉमस यांनी मांडलेला. त्यानंतर या लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आणि भारताचा काय संबंध आहे तो संबंध देखील आपल्याला अभ्यासायचा आहे. 1.4मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची. सुरुवातीच्या मुद्द्यामध्ये आपल्याला सामान्य वैशिष्ट्ये अभ्यासायची, तर त्यानंतर आपल्याला ठळक वैशिष्ट्येसुद्धा अभ्यासायची आणि ठळक वैशिष्ट्यामध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. लोकसंख्येचा आकारमान असेल, ज्याला आपण पॉप्युलेशन साईज म्हणतो. त्यानंतर वृद्धिदर आहे, लोकसंख्येचा वृद्धिदर. त्यानंतर जन्मदर, मृत्यूदर, लिंग संरचना, वय संरचना, व्यवसायानुसार विभागणी. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याची वैशिष्ट्ये अभ्यासायची. 1.5 आहे ग्रामीण व शहरी विभागणी. लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी भागामध्ये विभागणी कशी झालेली आहे. त्यानंतर ग्रामीण शहरी स्थलांतर हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपल्याला अभ्यासायचा. त्यानंतर आहे जीवन संभाव्यता व घनता. लोकसंख्याच्या अनुषंगानं आपल्याला, ज्याला आपण अपेक्षित आयुर्मान म्हणतो, तर ते अपेक्षित आयुर्मान लोकसंख्येचं किती आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर लोकसंख्येची घनता कशी आहे, डेन्सिटी, तर त्या घनतेचा सुद्धा अभ्यास करायचा. त्यानंतर भारतातील अतिरिक्त लोकसंख्येची समस्या, तर हा एक मुद्दा यामध्ये अभ्यासाला आहे. त्यानंतर भारतीय लोकसंख्या धोरण 2002चं आणि त्यानंतर आतापर्यंतचं जे काही नवीन धोरण असेल त्या नवीन धोरणाचा अभ्यास आपल्याला या लोकसंख्या धोरणाचा अभ्यासामध्ये करायचा. तर अशा पद्धतीनं आपल्याला पहिलं चॅप्टर हे पूर्ण अभ्यास करायचा आहे. दुसरा युनिट जे आहे, दुसऱ्या युनिटचं नाव आहे प्लॅनिंग इन इंडिया. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे बॅकग्राऊंड ऑफ इंडियन प्लॅनिंग. नॅशनल प्लॅनिंग कमिटी, बॉम्बे प्लॅनिंग कमिटी, बॉम्बे प्लॅन, पीपल्स प्लॅन, गांधीयन प्लॅन अँड द प्लॅनिंग कमिशन. 2.2 ऑब्जेक्टिव्ज अँड स्ट्रॅटजी ऑफ इंडियन प्लॅनिंग. 2.3 अचिव्हमेंट ऑफ फेल्युअर्स ऑफ 11th 5-year plan. 2.4 12th 5-year plan, objective allocation and targets. And 2.5 concepts of globalization, privatization आणि लिबरलायझेशन. तर मराठीमध्ये हा जो युनिट आहे, तर मराठीमध्ये या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील नियोजन. आता पहिला मुद्दा आहे भारतीय नियोजनाची पार्श्वभूमी आपल्याला अभ्यासायची, की भारतामध्ये नियोजनाची सुरुवात कधी झाली, त्याची पार्श्वभूमी काय, तर त्या पार्श्वभूमीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि मग या पार्श्वभूमीचा अभ्यास करत असताना सर्वात प्रथम राष्ट्रीय नियोजन समिती जी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये होती, तर या राष्ट्रीय नियोजन समितीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर बॉम्बे नियोजन समिती एक होती, बॉम्बे योजना, जनता योजना, गांधीवादी योजना. तर ह्या सगळ्या योजना ज्या आहेत, तर या योजना भारतीय नियोजनाची पार्श्वभूमी अभ्यासत असताना आपल्याला स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ह्या होत्या. आणि स्वातंत्र्योत्तर, स्वातंत्र्यानंतर आपल्याला एकच आहे की त्याला आपण प्लॅनिंग कमिशन असं म्हणतो, नियोजन आयोग. तर या नियोजन आयोगाचा अभ्याससुद्धा आपल्याला यामध्ये करायचा आहे. 2.2 आहे यामध्ये भारतीय नियोजनाची उद्दिष्ट्य व व्यूहनीती. तर नियोजनाची काय उद्दिष्ट्य आहेत, त्याची व्यूहनीती काय आहे, त्याचा अभ्यास करायचा. त्यानंतर 2.3 11व्या पंचवार्षिक योजनेचे यश व अपयश दोन्हीचा अभ्यास करायचा. त्यानंतर 2.4 12वी पंचवार्षिक योजना, तिचा अभ्यास करायचा आणि त्यामध्ये उद्दिष्ट्य, तिचं अलोकेशन, वितरण आणि ध्येय, टार्गेट्स काय होती, तर त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि नंतर संकल्पना आहेत काही अभ्यासायला. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण. जे आपण ह्या ज्या संकल्पना आहेत, हे जे धोरण आहे, तर हे धोरण आपण 1991ला स्वीकारलं. त्यालाच आपण LPG धोरण असं म्हणतो. त्यालाच मराठीमध्ये पुन्हा खाऊजा धोरण असं सुद्धा म्हणतात. LPG असेल किंवा त्यालाच आपण दुसऱ्यामध्ये खाऊजा धोरण म्हणतो. तर त्या खाऊजा धोरणाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे.
Infrastructure in economy, main importance of infrastructure. 3.2 energy and power. 3.3 transport and communication. 3.4 science and technology. 3.5 rural and urban infrastructure. मराठीमध्ये तिसरं जे प्रकरण आहे तर तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे भारतीय अर्थव्यवस्थेतील आधारभूत संरचना. तर या आधारभूत संरचनेलाच आपण पायाभूत सुविधा असं सुद्धा म्हणतो. यालाच आपण काय आहे पायाभूत सुविधा असं सुद्धा म्हटलं जातं. तर या पायाभूत सुविधाचा सुद्धा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. आता यामध्ये पहिला मुद्दा आहे 3.1 आधारभूत संरचनेचा अर्थ आणि त्याचं महत्त्व अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे तर ते महत्त्व आपल्याला अभ्यासायचं. आणि मग ह्या ज्या आधारभूत संरचना आहे पायाभूत संरचना आहे सुविधा आहे तर त्यामध्ये ऊर्जा व वीज याचा अभ्यास करायचा आहे. 3.3मध्ये वाहतूक व दळणवळणाचा अभ्यास करायचा आहे. 3.4मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान याचा अभ्यास करायचा आहे. आणि 3.5मध्ये ग्रामीण व नागरी आधारभूत संरचना याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. चौथं चॅप्टर आहे युनिट 4 पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट. 4.1 मीनिंग अँड कन्सेप्ट्स ऑफ पॉवर्टी. 4.2 मेजरमेंट ऑफ पॉवर्टी. 4.3 कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ पॉवर्टी. 4.4 नेचर अँड कन्सेप्ट्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. 4.5 of employment, measures to removal of poverty and unemployment. चौथं प्रकरण जे आहे त्याचं नाव आहे दारिद्र्य व बेकारी. यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला अभ्यासायचा की दारिद्र्याचा अर्थ व संकल्पना. आता दारिद्र्यालाच आपण गरिबी असं सुद्धा म्हणतो. म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये एकच शब्द आहे पॉवर्टी. दारिद्र्य म्हणा किंवा गरिबी म्हणा एकच अर्थ आहे गरिबी. तर याचा अभ्यास आपल्याला यामध्ये अर्थ याच्या काही संकल्पना असतील ज्याला आपण व्याख्या म्हणतो त्या व्याख्या अभ्यासायच्या. दारिद्र्य कशाला म्हणायचं गरिबी कशाला म्हटलं जातं त्यानंतर ती संकल्पना जी आहे संकल्पनेचा अभ्यास करायचा आहे. दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी वेगवेगळ्या जे काही शास्त्र ज्याला आपण अर्थशास्त्रज्ञ म्हणतो तर त्या अर्थशास्त्रज्ञांनी त्यांचं वेगवेगळे दांडेकर असतील रथ असतील तर यांनी जे काही वेगवेगळे मापकं वापरले आहेत तर त्याचा आपल्याला अभ्यास त्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर दारिद्र्याची कारणे व परिणाम याचा अभ्यास करायचा आहे की दारिद्र्याची कारणं काय आहेत आणि परिणाम काय आहेत. आणि 4.4मध्ये बेरोजगारीची संकल्पना व स्वरूप आपल्याला अभ्यासायचं की ज्याला आपण अनएम्प्लॉयमेंट म्हणतो बेकारी म्हणतो. तर बेकारी आणि बेरोजगारी एकाच अर्थाने आहेत. तर या बेकारीचा किंवा बेरोजगारीचा संकल्पना व त्याचा स्वरूप आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर बेरोजगारीची कारणे व परिणाम यांचा अभ्यास करायचा. आणि शेवटी एक मुद्दा आहे की दारिद्र्य व बेरोजगारी दूर करण्यासाठी काय उपाययोजना उपाय साधने काय आहे तर ते उपाय किंवा साधनांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. यानंतर काही महत्त्वपूर्ण लिंक मी आपल्यासाठी दिलेल्या आहेत. त्या महत्त्वपूर्ण लिंक आपण यामध्ये आता अशा पद्धतीने आपण वरील 4 चॅप्टरच्या अंतर्गत आपल्याला 5-5 मुद्द्याच्या अंतर्गत हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. यानंतर महत्त्वपूर्ण लिंक दिलेल्या आहेत की त्या लिंकच्या सहाय्याने तुम्ही मी मागील मध्ये सुद्धा आहेत तर त्या लिंकच्या सहाय्याने तुम्हाला क्लासरूम असेल किंवा सिलेबस असेल किंवा यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्यासाठी असेल तर या सर्व साधनांचा वापर तुम्हाला करता येतो. आणि यामध्ये मग ह्या लिंक जे आहे तर त्या लिंकचा वापर तुम्ही आता पहिली सिलेबसची लिंक आहे या मॉडेल डिग्री कॉलेज अर्थशास्त्र अभ्यासक्रम याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पाहायला भेटेल.
तर तो अभ्यासक्रम तुम्ही पाहू शकता की या स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे. तर तो अभ्यासक्रम तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर एक लिंक दिलेली आहे की क्लासरूमची लिंक आहे कोर एसाठीची. या मागच्या तासामध्ये मी तृतीय वर्षासाठी जो व्हिडिओ बनवला तो अप्लाइड बीचा होता. त्यामध्ये अप्लाइड बीच्या क्लासरूमची लिंक होती. यामध्ये कोर एची लिंक आहे. तर कोर एच्या लिंकवर सुद्धा तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही कोर एच्या लिंकला आणि त्यानंतर त्या क्लासरूममध्ये तुम्ही आणि ही क्लासरूम तुमच्यासाठी मी आपण जे व्हिडिओ लेक्चर घेतो हे व्हिडिओ लेक्चर पूर्ण ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवर टाकतो, अपलोड करतो. मीन्स डिजिटल एज्युकेशन. तर या नावाचं आपण ई लर्निंग हे जे यूट्यूब चॅनल आहे तर या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन ते सबस्क्राईब करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन हे लगेच तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाला कीच मिळतील. तर या ई लर्निंग या निळ्या आकारामध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर चॅनल येतं. तर अशा पद्धतीने हे यूट्यूब चॅनल आहे. हे पूर्ण विद्यार्थ्याकरताच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या वेगवेगळ्या साधनांचा वापर करून आपलं जे शिक्षण आहे ते शिक्षण अधिक सुसह्य करू शकता. आता यानंतरच्या तासामध्ये आपण जो तास घेणार आहोत यानंतरचा त्यामध्ये आपण पहिल्या सुद्धा पहिला मुद्दा भारतीय अर्थव्यवस्थेची सामान्य वैशिष्ट्य या पॉईंटला आपण सुरुवात करूया. आता या पलीकडे आपणास काही आपले मत अभिप्राय द्यायचे असेल तर क्लासरूमच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा यूट्यूबच्या व्हिडिओ पाहत असताना त्या कमेंट बॉक्समध्ये आपण आपले मत, आपल्या अडचणी, समस्या ह्या नोंदवू शकता. त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. थँक्यू.